तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। बोगस कागदपत्राच्या आधारे सुद्धा लायसन्स परमिट आणि बॅच दिल्याच्या तक्रारी आहेत, त्याची सुद्धा छाननी होईल। मराठी येतं की नाही, तुम्हाला समजते की नाही, तुम्हाला लोक जे मराठीमधनं बोलतात त्यांच्याबरोबर तुम्ही मराठी भाषेमध्ये व्यवहार करता की नाही याची छाननी ते करणार। सर, परिवहन नियम जो आहे त्यानुसार म्हणजे अनेक यातल्या जे कायदे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सक्ती हा विषय नाही आहे, त्याला ऑप्शन हा शब्द आहे। हा, मग आम्ही तेच म्हणतो ना, पर्याय तोच मराठी। सक्ती म्हणजे आमचं म्हणणं असं, तुम्हाला निदान तेवढं तरी मराठी यायला पाहिजे जो मराठी पॅसेंजर बसल्यानंतर तो जर मराठीमध्ये त्यांनी संवाद केला तर तो त्याचे संवाद तुम्हाला समजले पाहिजेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे। आम्ही सक्ती असं म्हणत नाही, त्यांच्याकडे काय आम्ही पूर्ण मराठीचं जे साहित्य आणि मराठीचं रचना सगळं काय ते मागत नाहीये। ते तेवढं जेवढं मोजकं त्यांना मराठी हवं आहे ते त्याला चालवताना आम्ही अभ्यासक्रमबद्ध असाच करतोय। जो आम्ही अभ्यासक्रम आता करतोय तो सुद्धा तेवढाच करतोय। माफक त्यांना समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे। आणि शेवटी हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एवढं जर मराठी कोणाला येत नसेल आणि मग मुजोरी करत असेल तर ते योग्य नाही ना। कालपासून एक व्हिडिओ पण व्हायरल होत आहे, बांद्रा टर्मिनलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यात तो व्यक्ती म्हणताय की बघा मराठीची सक्ती केल्यापासून कसे मोठ्या प्रमाणावर लोक जे ते उत्तर भारताच्या दिशेने निघाले आहेत। काल एक आकडेवारी गेली होती की कालच्या दिवसात 1000 रिक्षावाले युपीला गेले, काल दिवसभरामध्ये 150 गेले। असं काही सुरू आहे का? नाही, मला एक गोष्ट सांगा, कोरोनाचा कहर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ट्रेनच्या ट्रेन भरभरून गेल्या होत्या, भरभरून। काही कमी झालंय का महाराष्ट्रातून? काही कमी झालेलं नाही। हे व्हिडिओ असेच व्हायरल होत जातात, त्यामुळे त्या व्हिडिओला आणि मला असं वाटतं मराठी बोलता येत नाही किंवा मराठी समजत नाही म्हणून बाहेर जाणारे अजून कुणी लोक नाही, मराठीला मावशी संबोधणारे सुद्धा आहेत आणि चक्क मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधणारे अनेक हिंदी भाषिक आहेत। त्यामुळे आणि प्रश्न पहिला असा आहे की आम्ही कुणाचीही रोजी रोटी बंद करायचा बिलकुल भूमिका शासनाची नाही, परिवहन खात्याची नाही, उलट रोजी रोटी वाढावी यासाठी प्रयत्न करणारं हे शासन आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही काही लोकांनी परवाने घ्यावेत पण मराठी शिकून घ्यावेत।